गडिंग्लज येथे भीमशक्ती संघटनेकडून शासनाकडे विविध मागण्या, घरकुल योजना, पेन्शन आणि शेतकरी कर्जमाफीसह प्रश्न मांडले. परशुराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर. गडिंग्लज येथे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून गोरगरीब नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदनात प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे सुमारे 1,58,000 रुपयाचे अनुदान अपुरे ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या रकमेवर घराचे पूर्ण बांधकाम शक्य होत नसल्याने लाभार्थ्यांना उर्वरित खर्च स्वतः करावा लागत आहे. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अनुदानात वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय वीज, घर भाडे आणि इतर मूलभूत सुविधांबाबत सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणींकडेही लक्ष वेधण्यात आले. निराधार पेन्शन योजनेची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 वर्षे करावी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्वेक्षण करून निर्णय घ्यावा. तसेच इंधन दरवाढ आणि घरगुती गॅस दर कमी करावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या. तसेच शिक्षण क्षेत्रात गोरगरीब विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात, खोटे दाखले घेणाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत इंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.